पुणे महाराष्ट्राचं सुसंस्कृत शहर, पण पुण्यात काय घडले? काँग्रेस भवनासमोर दगडफेक आणि कार्यकर्ते आणि महिला पोलीस देखील जखमी झाले. मित्रांनो, हा विरोध आहे की गुंडगिरी? इज दिस पॉलिटिक्स ऑर स्ट्रीट व्हायलन्स? पुण्यात काँग्रेस भवन परिसरात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि या वादाला हिंसक वळण लागलं. काही लोकांनी दगडफेक केल्याचे आरोप देखील झालेत. या घटनेमध्ये परिणाम काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांना देखील या घटनेमध्ये इजा झाली. मित्रांनो, प्रश्न साधा आहे. राजकारणात मतभेद असतात, पण दगडफेक कधीपासून? ही काय पॉलिटिकल आर्ग्युमेंट झाले का? असा देखील आता सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. लोकशाहीत विरोध हा विचारांनी होतो. डिबेट हॅपन्स विथ आयडियाज, नो स्टोन्स. आज पुण्याच्या रस्त्यावर उडालेले दगड उद्या कोणाच्याही डोक्यावर पडणार. मित्रांनो, इतिहास साक्षीदार आहे. हिंसा केल्यानं कोणताही विचार जिंकत नाही. हिंसा म्हणजे हार मानणं. वैचारिक लढाई न जमल्यावर हातात दगड उचलला जातो, हे दुर्दैव आहे. आता पुणे सिटी पोलीस यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. हिंसाचार कोणत्या पक्षाचा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे का? दगडफेक करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार का? महिला पोलिसांवर हल्ला झाला, हा तर कायद्याचा थेट अवमान आहे. आज कारवाई झाली नाही तर उद्या हे पॅटर्न होईल आणि मग हे शांत पुणे फक्त आठवण उरेल. या राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवं. आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, पण त्यांच्या हातात झेंडा असावा की दगड? तुमच्या एका भाषणाचा परिणाम रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांच्या वागण्यात दिसतो. शब्द जबाबदार नसतील तर कृती हिंसक होते. लोकतंत्राचा मुद्दा आज हल्ला काँग्रेस भवनावर झालाय, उद्या कोणावर होईल? एखाद्या पत्रकारावर, उद्या सामान्य नागरिकावर. दिस इज नॉट जस्ट अबाउट वन पार्टी, दिस इज अबाउट डेमोक्रेसी. लोकशाहीत असहमतीचा अधिकार आहे, पण हिंसेचा नाही. पुणेकरांनो, आपलं शहर ओळखलं जातं शिक्षणासाठी, संस्कृतीसाठी आणि शांततेसाठी. दगडफेक, गुंडगिरी ही पुण्याची ओळख नाही. कोणताही पक्ष असो, हिंसेचा निषेध करा. कारण आज शांत राहिला तर उद्या तुमच्या घरासमोर दगड पडू शकतात. पुणे सिटी पोलीस आरोपीवर तात्काळ पारदर्शक कारवाई करा अशी मागणी होती. राजकीय दबावाला बळी पडू नका. विचारांनी लढा, दगडांनी नाही. दिस इज नॉट पॉलिटिक्स, दिस इज व्हायलन्स. लोकशाही वाचवायची असेल तर हिंसेला नो म्हणायलाच हवं. कारण त्या राजकीय पक्षांमुळे माणसामध्ये भेद निर्माण होताना दिसतोय. माणसामध्ये वाद निर्माण होताना दिसतोय. राजकीय पक्ष आपण मतदान करतो कारण हे राजकीय पक्षांनी आपलं प्रतिनिधित्व करावं. पण हे राजकीय पक्ष जर हातामध्ये दगड घेऊन हिंसा करत असेल तर सामान्य नागरिकांनी आणि या भारतातील, या देशातील, या पुण्यातील युवकांनी काय बोध घ्यावा? आमचे नेते दगड घेतात, आमचे नेते दंगल करतात, आमचे नेते दगडफेक करून हिंसा निर्माण करतात. आपण देखील त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालूया, आपणही दगड फेकूया, असंच प्रत्येक तरुणाला वाटू लागतं. मग त्यासाठी जर या पुण्यातील तरुण हिंसक होऊ नये याची काळजी घ्यायची असेल तर अगोदर राजकीय नेत्यांनी सुधारावं, नंतर पुण्याच्या शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावं. जर पुण्याच्या शहरामध्ये विकास करण्याकडे तुमचं दुर्लक्ष होत असेल तर खुर्चीवरून पाय उतार हवं आणि घरामध्ये बसावं. पण पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेर घर असलेल्या शहराकडे दुर्लक्ष करू नका. हेच माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. जर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला बोध, चांगला मेसेज जर तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.